तर बीडच्या अविनाश साबळेनं आशियाई अजिंक्यपद पटकावलेलं आहे। त्याबाबतची पुढची बातमी। आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानं हे सुवर्ण पदक पटकावलंय। बीडच्या अविनाश साबळेनं ही उत्तम कामगिरी केलेली आहे। आशियाई अजिंक्यपद त्यानं मिळवलंय। अविनाशदादाने 36 वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे भारताला। एकदा माईला आमच्या वैशाली मुकुंद साबळे यांना आनंद आहे आणि अविनाश बाळाचा आम्हाला खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळवीन म्हणून, सुवर्ण पदक भेटेल म्हणून आम्हाला एकदम आनंद आहे। जगाला पण आनंद आहे सगळ्यांना। अविनाश साबळेंनी एवढं मेहनत करून 10 वर्ष झाले कष्ट करून त्याला फक्त एकच आशा होती, आपली होती भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार, म्हणजे देणार। जीवाची न पर्वा करता, न कुठं जीवाला शरीराला न खाता, तब्येतीचा न विचार करता भारताला अगदी काळजीपूर्वक त्यांनी गोल्ड मिळवून दिलं आहे। खरोखर अविनाशची कमाल म्हणावं लागेल। वडील नात्याने माझ्या मुलाने एवढी कर्तव्यगारी केली, मला भरपूर आनंद वाटतोय की पाहिजे तेवढा आनंद काय लय म्हणजे मोठा आनंद झालेला आहे।